दरम्यान गोरेगावच्या कॉन्सर्टमधल्या ड्रग्स पार्टीनंतर राजकारण रंगलंय. बघूया. आज देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे मित्रपक्ष महाराष्ट्राला डुबवत आहे. त्यामुळे हा डुबता महाराष्ट्रचं पूर्ण पाप जे आहे हे सत्ताधाऱ्यांचं आहे. या गोरेगावमध्ये नाकाच्या खाली जे म्हणतात ना, अगदी तशाच स्वरूपामध्ये हे कांड झालेलं आहे. हाकेच्या अंतरावर नसून तर हाकेपेक्षाही कमी अंतरावर पोलीस स्टेशन आहे आणि त्याच्या समोर सर्रास अशा स्वरूपामध्ये त्या ठिकाणी ड्रग्स दिल्या जातात आणि याचा नियमित हप्ता जो आहे हा पोलीस विभागाला हा मिळत असावा, म्हणून याकडे मुख्यमंत्र्यांचा कानाडोळा आहे असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही. ड्रग्सच्या विळख्यामध्ये महाराष्ट्राला जर गुंतवत असेल तर देवेंद्रजी हा महाराष्ट्र भविष्यात आपल्याला माफ करणार नाही. रेव पार्टी याचा सर्वसामान्य माणसाला अर्थ काय कळतो की जे काळे धंदे चालतात, जिथे ड्रग्ज जातो, बाकी मुली असतात, या सगळ्या गोष्टी करतात. एक तरुण पिढी बिघडवायचं काम या महाराष्ट्राच्या राजधानीमध्ये मुंबईमध्ये होतं आहे आणि या सरकारच्या काळात होतं आहे. काय करतंय गृह विभाग, काय करतंय सरकार, काय करतंय पोलीस स्टेशन, मुंबईचे CP काय करतायत. आणि म्हणून आमचा आक्षेप आहे की आज ही सुरुवात आहे, आत्ताच रोका. आणि याच्या पाठीमागे कोण आहेत ना, मग ते ऑर्गनाईज करणारे कंपनीचे लोक आहेत का, त्याचे डायरेक्टर आहेत का, आणि कोण आहेत. ताई आमचं तेच म्हणतात की याच्या मुळाची कोण आहे ते शोधा ना. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.